आई माकडे पाठी बघ लागल्यात. हा आहे रानची वाघ रानची वाघ पण आहे. हा मग वाघ पण आहे. हा मग रानातला लय जीवर असतो. लोक कचरा करताय दिसत नाही एवढं बाहेर एक जंगल आहे आणि इथं बिबट्याची मित्रांनो अतिशय भीती आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश फनाली ब्लॉग्स या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा सह्याद्रीमध्ये भटकण्यासाठी आलो आहोत. आज आपण आलो आहोत जीवदान किल्ल्यावर. तर मित्रांनो नाणेघाटाच्या संरक्षणासाठी अनेक किल्ल्यांची बांधणी करण्यात आली, म्हणजे शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवदान किल्ला. तर नाणेघाटाच्या संरक्षणासाठी अनेक किल्ल्यांची बांधणी करण्यात आली होती, म्हणजेच शिवनेरी, हडसर, चावंड आणि हा जीवदान किल्ला. किल्ल्याच्या पायथ्याशी घाटगर या नावाचं गाव आहे. इथून आपला मुख्य ट्रेक चालू होतो. ट्रेकिंगला तर सुरुवात केली होती, पण अर्ध्या वाटेवरच असं वाटत होतं की या किल्ल्यावरती दुसरं कोण आहे की नाही, फक्त आम्ही आलोत की काय, असा विचार मनामध्ये कायम येत होता. कोण आहे का नाही किल्ल्यावरती? आहे भाऊ पोराव. भारतातील सर्वात जुना व्यापारी मार्ग म्हणजे नाणेघाट. याच नाणेघाटाच्या संरक्षणासाठी या जीवदान किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. ट्रेक चालू केलंय, पण या किल्ल्यावरती आम्हाला कोणी दिसत नाही. असं वाटतं की या किल्ल्यावरती फक्त आम्ही 3 जण आलो आहोत. तर मित्रांनो हा जीवदान किल्ला आहे आणि त्याच्या बाजूला हा वानरलिंगी सुळका दिसतो तुम्हाला व्ही आकारामध्ये. तर किल्ल्याच्या वाटेवरच काही हरमखोर पोरांनी कचरा केलेला दिसतो आपल्याला. म्हणजे असे पाणी बॉटल फेकलेले दिसतात आपल्याला. म्हणजे खरं तर मित्रांनो तुमची लायकी नसेल ना तर तुम्ही असे पाणी बॉटल घेऊन गड किल्ल्यावरती येतच नका जाऊ. तुमचा वापर झाला की तुम्ही असं गड किल्ल्यावरती पाणी बॉटल फेकून देता. जास्त काही वजन आहे, तुम्ही तुमची स्वतःची बॅग खाली घेऊन जाऊ शकता. तर हे मित्रांनो जास्त काही वजन आहे, फक्त अशी चुरगाळायची बघा. फक्त थोडीशी वस्तू म्हणजे एकदम बारीक वस्तू आहे, तुम्ही अशी चुरगाळून तुमच्या खिशामध्ये किंवा बॅगेमध्ये घेऊन परत खाली घेऊन जाऊ शकता. आपण 10 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर किल्ल्याच्या सूचना फलक या बोर्डाजवळ येऊन पोहोचतो. या किल्ल्याच्या सूचना नीट समजावून घ्या. तर मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या सूचना फलक इथे पोहोचलो आहोत आणि हाच तो मार्ग आहे, इथून आपला प्रॉपर ट्रेक चालू होणार आहे. तर मित्रांनो या किल्ल्याच्या काही सूचना आहेत ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. जीवदान किल्ला, या किल्ल्याची उंची 3757 फूट इतकी आहे. मित्रांनो काही इथे महत्वाच्या सूचना आहेत, जसं की या किल्ल्यावरती कोणत्याही प्रकारचा प्लास्टिकचा कचरा करू नये आणि व्यसन तर अजिबात करू नये. तिथे तुम्ही स्वतःची ताण भागण्यासाठी जर भरलेली 1 लिटरची पाणी बॉटल किल्ल्यावरती घेऊन जात असाल तर रिकामी पाणी बॉटल खाली नेण्यात तुम्हाला काय अडचण आहे. जसं की पाण्याची बॉटल असेल, खायचं काही पदार्थ असेल तर इथे टाकू नये. जर आपण स्वतःची पाणी बॉटल घेऊन आले असेल तर खाली परत स्वतःच्या बॅगेमध्ये टाकून रिटर्न घेऊन जावी. आता आपण गाड्याच्या प्रॉपर रस्त्यावरती आलो आहोत. ट्रेक करत असताना आपल्याला समोर काही ऐतिहासिक वस्तू दिसून येत होत्या. जुन्नर प्रसिद्ध आहे बिबट्यांसाठी आणि या किल्ल्याच्या घनदाट जंगलामधून जात असताना मनामध्ये कायम विचार येत होता की मागून आजूबाजूने बिबट्या तर नाही ना हल्ला करणार. पंधरा 20 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आपल्याला जीवदान किल्ल्याचा खतरनाक असा जंगल लागलाय. आणि मित्रांनो जीवदान किल्ला जुन्नर तालुक्यामध्ये येतो आणि तुम्हाला तर माहिती आहे जुन्नर तालुक्यात अतिशय प्रमाणात मोठ्या भीती असलेली म्हणजे बिबट्याची भीती आहे. तर आपण किल्ल्यावरती फक्त 3च चाललो होतो बघा, हे 2 माझे मित्र. आणि काय भीतीचं काय, आपल्या महाराजांचं नाव घेऊन आपण जाऊया वरती. छत्रपती शिवाजी महाराज की. तर आता आपण किल्ल्याच्या पहिल्या पायरी मार्ग इथे पोहोचलो आहोत. तुम्ही पाहू शकता प्रॉपर पायऱ्या म्हणून आपण दिसत नाही, म्हणजे पायऱ्यांची अवस्था एकदम बिकट झाली आहे. खडकं दगडी वगैरे सगळ्या बाहेर आलेल्या दिसून येतात. या किल्ल्याचा संबंध सातवाहन काळाशी जोडला होता, कारण हा किल्ला नाणेघाटाच्या महत्वाच्या व्यापारी मार्गावरती होता. शिवजन्माच्या वेळी
निजामशाहीचा अस्त होत असताना शहाजी राजाने निजामशाहीची शेवटचा वंशज मूर्तिजा निजाम याला याच किल्ल्यातून सोडवून प्रेमगिरी किल्ल्यावर नेले होते. किल्ल्याच्या डोंगरात खोदून कातळात कोरल्या पायऱ्या दिसून येतात. तर आता आपण या कातळात कोरलेल्या पायरी मार्गापाशी आलो आहोत आणि इकडनं हा तुम्हाला प्रॉपर नाणेघाट दिसतोय बघा, नाणेघाट. किल्ल्याच्या पहिल्या सीडी मार्गावरती होतो. पायऱ्या एकदम दगडाला कोरून तयार केलेल्या दिसून येतात. विचार करा मित्रांनो, जर पावसाळ्यामध्ये तुम्ही येत असाल तर हे तुम्ही नसतं तर तुम्ही वरती सुद्धा जाऊ शकत नाही. म्हणजे एकदम थ्रिलिंग पॅच आहे हा, तुम्ही पाहू शकता. या रेलिंगच्या मदतीने तुम्ही वरती जाऊ शकता. किल्ल्यावरचा आपल्याला दुसरा सीडी मार्ग लागलाय आणि ह्या सुद्धा पायऱ्या प्रॉपर खडकामध्ये कोरलेल्या दिसून येतात आपल्याला. आणि आपल्याला त्या किल्ल्यावरती चढायला सोपी हो म्हणून सरकारच्या माध्यमातून इथं काही बांबू बसवण्यात आलंय. 2-3 वर्ष अगोदर हे काही बांधण म्हणजे लावण्यात नव्हतं आलं. म्हणजे लोकांना वरती जाण्यासाठी एका रशीचा वापर केला जात होता. म्हणजे रशी तेवढी धोकादायक सुद्धा होती. सरकारच्या माध्यमातून 2-3 वर्षानंतर प्रॉपर रेलिंगचा वापर करण्यात आलाय, जिथे तुम्ही पकडून सेफ्टीने वरती जाऊ शकता. मित्रांनो, सीडीचा मार्ग संपल्यानंतर हा शेवटचा टप्पा आहे, जिथं म्हणजे रेलिंग बसवता येत नाही सरकारला. म्हणजे अतिशय खडकाचा भाग आहे हा, पाहू शकता. त्यासाठी सरकारने ते रस्सी लावली आहे. या रस्सीच्या माध्यमातून तुम्ही वरती जाऊ शकता. या रस्सीला धरून तुम्ही प्रॉपर वरती जाऊ शकता. आता कोण आहे वरती? किल्ल्याचा संपूर्ण पायरी मार्ग संपून आपण येऊन पोहोचतो किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी. मित्रांनो, आता आपण प्रवेशद्वारामधून आतमध्ये आलो आहोत. आता आपण सर्वात मी तुम्हाला पाण्याच्या टाक्या दाखवतो. त्याच्यानंतर तिथून रॅपलिंग करतात म्हणजे वानर लिंगी सुळका, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. किल्ल्यावरती एकूण 8 पाण्याच्या टाक्या आहेत. जर पाणी प्यायचं असेल तर काळजीपूर्वक पाहून पाणी प्यावे. काही पाण्यामध्ये घाण, काही स्वच्छ आहे. तर मित्रांनो, गडावरची पहिली पाण्याची टाकी आहे. मित्रांनो, गडावरती एक पाण्याचा टाकी आहे आणि पाणी एकदम थंडगार आणि हे गडावरचं पाणी कोणत्या अमृतापेक्षा काही कमी नाही. चौथी आहे पण इथं पाणी नाही आणि इथं 5वी आहे, इथं पाणी आहे. 6वी, पावसाळी 7वी आणि 8वी शेवटची. मित्रांनो, गडावरची आपण पाण्याची टाके पाहिले आहेत. आता आपण धान्य कोटर मी तुम्हाला दाखवितो. मित्रांनो, हे जे धान्य कोटर दिसते हे खूप म्हणजे छोटे दिसते. तसं आहे तसं नाही, आतमध्ये खूप मोठं आहे. चला तुम्हाला मी पुढे दाखवितो. तर आपण आता धान्य कोटरापाशी आलो आहोत. चला तुम्हाला मी आतमध्ये धान्य कोटर कसं आहे ते दाखवितो. धान्य कोटरच्या आतमध्ये गेल्यावर अजून आतमध्ये आपल्याला 3 ते 4 कप्पे दिसून येतात. अंधार असल्यामुळे आतमध्ये जाण्यास थोडीशी भीती वाटत होती, पण माझ्यासोबत असणारा मित्र अजिबात घाबरत नव्हता. त्याला कॅमेरा दिला. आतमध्ये असं मानलं जातं की गुप्त दरवाजा म्हणून आहे. जी टॉर्च मारले तरी पण इतका प्रकाश नाही पडेल, तिथे एवढा अंधार आहे. एवढं मोठं धान्य वाटत कावळा काय रे तिकडे?
आतमध्ये प्रचंड अंधार आहे. आतमध्ये जाणं बघू शकता तुम्ही, हा अंधार बघू शकता. तिथे तुम्ही बघू शकता एक कमरा आहे. हा कोठाच्या आतमध्ये हा कमरा दिसून येतो. बघू शकता. किल्ल्यावरती सर्वात जास्त आकर्षणाचं केंद्र म्हणजे हा वानरलिंगी सुळका. तर मित्रांनो, आपण आता फायनली त्या वानरलिंगी सुळक्यापासून आलो आहोत, सुळक्यापाशी आलो आहोत. आणि इथून मित्र ठोकले आहेत, एकदम प्रॉपर ठोकले आहेत. सुमारे 2000 वर्षापासून दळणवळणासाठी कोकणातून घाटावर जाणाऱ्या घाटवाटा सह्याद्रीच्या कडेकापारे आपल्याला पाहायला मिळतात. सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले राजघराणे मानले जाते. गड पूर्णपणे एक्सप्लोर करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण महादरवाजामध्ये आलो. महादरवाजामध्ये आपल्या पोटासाठी थोडीफार कॉफी बनवून पिलो. झालाय, आता आपण पुन्हा महादरवाजापाशी आलो आहोत आणि तिथे आपल्या पोटासाठी म्हणजे थोडीफार आपण कॉफी बनवणार आहोत. कॉफी पिल्यानंतर आपण पुढचा प्रवास चालू करणार आहोत. मित्रांनो, आता आमची कॉफी वगैरे बनवून झाले. आता आम्ही निघणार आहोत प्रवासाकडे. पण मित्रांनो, आम्ही कॉफी बनवले, आमचा जो कचरा आहे तो आम्ही खाली घेऊन जाणार आहोत परत. तर तुम्ही सुद्धा असं किल्ल्यावर चहा वगैरे काही मॅगी वगैरे बनवत असाल, तुम्ही केलेला कचरा तुम्ही स्वतः खाली घेऊन जावा. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. अजून जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या भन्नाटाच्या ब्लॉग मध्ये.